महाशिवरात्री निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्या वतीने प्रत्येक शिवभक्तांसाठी फराळाचे वाटप आज सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आले असून साधारण 70 ते 80 हजार भक्तांनी सेवेचा लाभ घेतला। यंदा उपक्रमाचे हे 13वे वर्ष होते। शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, पीआय संतोष पाटील, आमदार सुनील टिंगरे, जगदीश मोहिक, राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख प्रशांत जगताप, अजय परदेशी, बॉबी टिंगरे, राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या अमृता पठारे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, राजू ठोंबरे, मकरंद पेटकर, संजय भालेकर, निलेश जठार, शशी देवकर, प्रमोद पवार, किशोर पाटील, आबा खलसे, बाळासाहेब खांदवे, संजय मोजे, विकी धोत्रे, तारिक शेख, दशरथ मटवणकर, राजेंद्र शिरसाट, नीता अग्रवाल, करुणा घाडगे, प्रवीण रमेश सकट, नाना नलावडे, अनिल टिंगरे, आरिफ शेख, शरद गुप्ते, प्रशांत मोरे, संतोष तापकीर, प्रकाश निकम, आशिष चावरिया, प्रकाश शेंडगे, अजित शास्त्री, किशोर टिंगरे, अरुण कानसकर, दीपक चावरिया, भारत जाधव, किशोर बराथे, रतनकांत धवण यांच्यासह शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते। फूड परवाना, आरोग्य परवाना घेऊन पूर्णतः हायजेनिक व उत्तम खाद्यसामग्रीचा उपयोग करून 20 टन खिचडी फराळ तयार केला गेला होता। सोबतच सयाजी हॉस्पिटलच्या सहाय्याने शिवभक्तांसाठी आरोग्य सेवा देखील उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती आयोजक आनंद गोयल यांनी दिली। आलेल्या मान्यवरांनी गोयल यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी, दीपाली गायकवाड यांनी केले। दिवसभराच्या आयोजनामध्ये पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले। शिवरात्र हा दिवस हिंदू धर्मीयांसाठी फार मोठा दिवस आहे आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल हे अशा तऱ्हेचा उपक्रम राबवत आहेत। उन्हातान्हातनं अगदी संपूर्ण पुणे शहरातून नाही तर ग्रामीण भागातनं लाखो लोक ह्या मंदिराच्या दर्शनासाठी येतात। त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करावी या एका जाणीवेतून त्याला एकेकाळी म्हणजे 13-14 वर्षापूर्वी अंतःप्रेरणा झाली आणि खरं तर शिवानेच त्याला प्रेरणा दिली ती की माझ्या भक्तांसाठी काहीतरी कर आणि म्हणून तो गेले 13 वर्ष त्यांना ह्या अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ उपलब्ध करून देतोय। समाधानी मनाने आशीर्वाद देऊन सर्वजण जातात। हा संघर्षातून वर आलेला कार्यकर्ता आहे। त्या करोना काळामध्ये पासून ते आतापर्यंत त्यांनी एवढा संघर्ष उभा केला आहे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबियांसाठी, पण त्यांनी त्याचा पण सोडलेला नाही आहे। त्यांनी हे काम सोडलेलं नाही। सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेला आमचा आनंद, त्याच्या नावातच आनंद आहे आणि समाजामध्ये आनंद पसरवण्याचं काम त्या करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी शिवाचे त्याला आशीर्वाद आहेच, पण ह्या सर्व जनतेचे सुद्धा आशीर्वाद त्याच्या पाठीशी खंबीरपणे असणार आणि त्याचं भवितव्य उज्ज्वल असेल अशा प्रकारचे मला वाटतं शिवाचे आशीर्वाद त्याला असतील। मी त्याला शुभेच्छा देतो। आमचे मित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख आनंद शेठ गोयल गेल्या 13 वर्षापासून महाशिवरात्रीला हा जो काही उपवासच्या फराळाचा वाटपाचा स्तुत्य उपक्रम घेतात। प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी सातत्याने राबवलेला आहे। खरं तर दातृत्व काय असतं तर ह्या उपक्रमाला बघितल्यावर लक्षात येतं केवळ देखावा नाही तर मनापासून काहीतरी करण्याची जी आस असते ते त्यांच्या उपक्रमातून दिसते। अत्यंत सुंदर पद्धतीचं नियोजन आहे, नीटनेटकेपणा आहे। त्याच्यापुढे जाऊन मी एवढं पण म्हणेल की किती काळजी घ्यावी। मी आता इथं माहिती घेतली तर आजच्या उपक्रमासाठी त्यांनी आरोग्य विभागाची पण परवानगी घेतलेली आहे आणि आपण जे हायजेनिकपणा म्हणतो तर इतकी स्वच्छता आणि टापटीपपणा या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेला आहे। मला वाटतं एक सुंदर उपक्रम आहे। त्यांच्या उपक्रमाला माझ्या अशा शुभेच्छा राहतील। आनंद गोयलजींनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी वडगावच्या या विधानसभेतील सर्व शिवसैनिकांनी आज इथे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथे सकाळी 9:30 वाजल्यापासून हा
कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे ती रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि इथे येणाऱ्या सर्व भक्तांना आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत कुठेही न थांबता प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे। मी आनंदजी गोयल यांना खूप खूप अभिनंदन करतो, यांचं खूप खूप अभिनंदन करतो की अशा प्रकारचे समाज हिताचे आणि आपलं धर्म किंवा आपले देव त्यांच्यासाठी म्हणून जे आपले सेवा यांची जी आपण तुम्ही करत आहात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो। खरं तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल शिवसेना उद्धव साहेब गटाच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं आयोजन, पाण्याचं आयोजन, गोरगरिबांना ह्या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी आनंद गोयलच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना गट करत असतो। त्या गटाच्या बरोबर उपस्थित असलेले या भागातील सगळे शिवसैनिकांचे हे सगळे कार्यकर्ते हे त्याला मदत करत असतात। निश्चितपणे हे कार्य म्हणजे आपण जर कोणताही छोटासा उपक्रम म्हणला त्यालाही खूप मोठे कष्ट लागतात आणि हे सगळं करून या ठिकाणी लोकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना उद्धव साहेब गट यांच्या वतीने होतं। मी या गटातील सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या ठिकाणी आज जे काय भक्त या ठिकाणी महाशिवरात्रीचं निमित्त तारकेश्वर मंदिरावरती दर्शनाला येतात त्यांचंही मनापासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपले उपशहर प्रमुख आनंदजी गोयल आणि खूप चांगला उपक्रम हे दरवर्षी राबवतात, त्यांना यासाठी मी अभिनंदन करते आणि असंच चांगले काम ते पक्षासाठी करत राहतात म्हणून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते। गेली 13 वर्ष कोणतंही पद असो नसो आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्रीयुत आनंद गोयल हे गेले 13 वर्ष सातत्याने किमान 4 टन या खिचडीचं वाटप करतात आणि हे वाटप करत असताना देखील सगळ्या शासकीय च्या परवानग्या मग ते FDA असेल ज्या काही परवानग्या लागतात महानगरपालिकेच्या असतील राज्य शासनाच्या असतील त्या सर्व परवानग्या गेली 13 वर्ष तरी घेत असतात आणि शासनाला आत्ता जाग आली की असे काही धार्मिक कार्यक्रम असले की आत्ता परवानग्या हे देण्याचं कंपल्शन केलेलं आहे। पण आनंद गोयलसारखा एक अतिशय सुजन शिवसैनिक उपशहर प्रमुख हा गेली 13 वर्षांपासून त्या परवानग्या देखील घेत असतो। म्हणजे जे काम तो करतो तो नेटाने करतो आणि ते लोकांच्या सेवेसाठी करतोय हे यातून दिसून येतं। एवढं करत असताना प्रत्येकाची काळजीही घेणं, आरोग्य शिबिर घेणं, प्रभागातले प्रश्न असतील, शहराचे प्रश्न असतील, या प्रत्येक भागामध्ये तो वेळोवेळी उपस्थित असतो आणि तो स्वतःचं योगदान हे देत असतो। आज महाशिवरात्री जगातल्या सर्व शिवभक्तांकरता भारतीय आणि हिंदू संस्कृती जतन करणाऱ्या सगळ्या भाविकांसाठीचा पर्वणीचा काळ। त्या तारकेश्वराच्या पायथ्याशी आज माझे सहकारी मित्र आनंदजी गोयल यांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम दिला। सालाबादप्रमाणे यावर्षी ते करतायत हे खूप महत्त्वाचं आहे। हे 13वं वर्ष आहे। न चुकता कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी ही जी सेवा केली ही निश्चित येरवड्यातल्या आणि पुण्यातल्या नागरिकांनी कायमची त्याची नोंद ठेवलेली आहे। एक कट्टर शिवसैनिक कसा असावा त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदजी गोयल आहे। आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी कालही होतो, आजही आहोत आणि उद्या सुद्धा राहू। हा शब्द या निमित्ताने देतो आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण धन्यवाद। जय